जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, एरते बापुडे काय रंक. याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात, पूर्वीच्या कर्मामुळे आणि त्याच्या झालेल्या संचितामुळे आपल्या वाट्याला जे भोग आले, या भोगाला सामोरे जाण्यास माणसाने नेहमी तत्पर असावे, ते भोगण्यासाठी तयार राहावे. आणि अशा या संकटातून पार पडण्यासाठी आपला सर्व भार त्या एका प्रभूवर, नारायणावर, देवावर घालून समोर असलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोर जाण्याचे धाडस दाखवावे. कारण तुकोबाराय म्हणतात, असे केल्यानेच मग तो कृपा सिंधू भगवंत विठ्ठल श्रीकृष्ण कृपासागर आपल्यावरच्या संकटाचे निश्चितपणे निवारण करून आपले रक्षण करतो. इतर दीनदुबळ्यांना ते शक्य नसते, देवच समर्थ आहे. तुकोबाराय म्हणतात, परंतु काही लोक तसे न करता ते निवारण्यासाठी व्यर्थ स्वतः प्रयत्न घेतात आणि आपला वेळ, मेहनत आणि पैसा उगीच खर्ची घालतात आणि परिस्थिती अजून बिकट करून सोडतात. तुकोबाराय म्हणतात, असे करून मग ते अधिकच बापुडे आणि दीन होतात. भयाची पोटी दुःखाची राशी, शरण देवासी जाता भले. याचा अर्थ तुकोबाराय पुढे म्हणतात, मनुष्याच्या पोटी असलेली भीतीच नेहमी त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते. काळाचे भय बाळगून बसू नये, त्या भयाच्या पोटी दुःखाच्या राशी आहेत आणि त्याच्या समोर अजून संकटाचे मोठमोठाले डोंगर उभे करते. तुकोबाराय म्हणतात, त्यापेक्षा देवाला शरण गेलेले केव्हाही चांगले. कारण एकदा का विठोबाला शरण गेले की मग मनुष्याला कसलीच भीती उरत नाही. उलट एक आगळ्याच प्रकारचे बळ त्याच्या अंगी येते. तुकोबाराय नव्हे काय त्या करिता, चिंतावा तो आता विश्वंभर. याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात, कारण त्या विठ्ठलाला, देवाला या संसारात, या विश्वात असे काय आहे जो तो करू शकत नाही. किंबहुना देवाने कृपा केल्यावर काय होत नाही, त्याच्या एकाच्या सत्तेनेच तर हे जग चालते. त्यामुळे प्रत्येकाने आता एवढेच करावे आणि मनी त्या विश्वभराचे चिंतन करावे. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ओ